चला मित्रांनो, नमस्कार. जय हरी, जय धन्वंतरी भगवान. आज तुम्हाला वनस्पतीचे काही माहिती म्हणजे वनस्पतीचे काही तोडगे सांगतो तुम्हाला काही उपयोगीसाठी वनस्पतीची माहिती. आणि हे बघा, लघु नारळ, पिकलेलं नारळ आहे. आता हे वाळल्यावर असं वरून टर्कल होतं आहे ना, हे आपल्या नारळासारखं वरचं ह्याचं टर्कल काढलं की मध्ये काळपट कलरचं एक नारळ निघतं. तेव्हा ह्याचं देत आहे लघु नारळमध्ये. त्याला लक्ष्मी वृद्धीसाठी घरामध्ये ह्याची स्थापना करायची. ह्याची स्थापना मंगळवार शुक्रवारी देवीच्या दिवशी करायची. आणि नारळामधली एक जात आहे. प्रत्येक वनस्पती मी सांगत असतो 1-2 जाती असतात, 4 जाती बघायला भेटतात आपल्याला. जशी पांढरी रुई आहे, जांभळी रुई, फिकट जांभळी रुई, असे अलग अलग झाड राहतात. त्याच्यातून 2-3 दर प्रकार वनस्पतीत असतात, पण ते लक्ष करत नाही माणूस. 2-3 एका वनस्पतीचे 2-3 झाडं प्रकार असतातच. तर ही बघा, लघु नारळ आहे. तर आपण आता नवीन नवीन माहिती आपण बघणार आहे, नवीन नवीन काही तांत्रिक उपाय. तर मित्रांनो, एखाद्या माणसाला स्वप्न पडतात आणि स्वप्न पडायचे मालिका बंद होत नाही आणि त्या माणसाला रातभर झोप येत नाही, माणूस दचकून उठतो एखादा, असे बरेच प्रॉब्लेम होते. तर त्याच्यासाठी स्वप्न पडू नये माणसाला आणि चांगली झोप यावी, ह्याच्यासाठी काय करायचे ह्याचा उपाय आपण पहिल्यांदा बघू. तर काय करायचे, एक लिंबू घ्यायचा आणि लिंबू घेतल्यानंतर स्वप्न पडत असले तर आपल्या आईला सांगायचं असतं स्वप्न पडते, असे स्वप्न पडतात आई, आणि हे स्वप्न पडायलेले बंद होते असं म्हणून ती लिंबू उशाला घेऊन झोपायचं असतं. हो. तरी अशी घटना आहे की परत स्वप्न पडत नाहीत. दुसरी गोष्ट मित्रांनो, दुसरी एक वनस्पतीचा वापर काय करायचा आहे की स्वप्न पडू नये म्हणून काळ्या धोत्र्याची मुळी, आपला काळा धोत्रा असतो, काळ्या धोत्र्याची मुळी पुष्य नक्षत्रावर, कुठला बी पुष्य नक्षत्र असू द्या, प्रत्येक महिन्यातून एक दिवस पुष्य नक्षत्र असतं. पुष्य नक्षत्र दिवशी काळ्या धोत्रीची मुळी आणून ती मुळी तुम्हाला कंबराला किंवा गळ्यात धारण करायची. मुळी काढताना त्या वनस्पतीला सांगायचे, हे वनस्पती देवराया, तुम्ही तुमच्या दैवशक्ती संग चला आणि असं असं स्वप्नाचा त्रास आहे असं बोलायचं आणि त्याची मुळी काढून आणायची. फक्त ती मुळी कंबराला किंवा गळ्यात धारण करा, तुम्हाला स्वप्न पडणार नाहीत. स्वप्नाची काय दोष असेल ती निघून जायला एकदम मदत होणार आहे. तर चला मित्रांनो, असेच नवनवीन माहितीसाठी कमेंट करायची, लाईक करायची, चॅनल सबस्क्राईब करायचे. तर मित्रांनो, आज आहे गुरुवार, आज आहे 30 तारीख. तर उद्या आहे पौर्णिमा. तर पौर्णिमेचं ज्यांच्याकडं लक्ष्मी वृद्धीसाठी जी काय वस्तू आहेत, समजा लक्ष्मी वृद्धीकडे तुम्हाला काही वस्तू असू शकतात माणसाकडं, त्याची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. कारण का पूजा करायची, लक्ष्मी वृद्धी म्हणजे पौर्णिमेच्या टायमाला चांगल्या शक्तीचं आवागमन चालू असतं. चांगल्या शक्तीचा भरपूर असे पृथ्वीवर त्याचा वर्षाव असतो. म्हणून चांगले कामाचे काय असं लक्ष्मी वृद्धी ती तुम्हाला त्याचं पूजापाठ करायची. ज्यांच्याकडे हातजोडी, पायापडी, लघु नारळ, असे काही लक्ष्मी वृद्धीचे काही दुसऱ्या काही वस्तू असतील ते पौर्णिमे दिवशी संध्याकाळी पूजा करायची. आणि पूजा झाल्यावर त्या वस्तूला चंद्राचं दर्शन घडवायचं. चंद्राचं दर्शन घडवून त्या चंद्राला सांगायचे, ह्याच्यात शीतलता निर्माण करा आणि लक्ष्मी वृद्धीसाठी असं म्हणून चंद्राचं दर्शन घडवून जसे पहिलं आपण घरात ठेवलेले तसे पद्धतीत ठेवून द्यायचे. लक्ष्मी वृद्धीसाठी तुमच्या घरात कुठली गोष्ट असेल ठेवलेली, कुणाकडे हातजोडी पायपडे असेल, कुणाकडे लघु नारळ असेल, कुणाकडे शेअर शिंगे असेल,
कुणाकडं अजून अशा काही तांत्रिक वस्तू असते ठेवलेल्या, ती प्रत्येक पौर्णिमेला त्याची पूजा करायची आणि पूजा करून परत तिथं घरात ठेवून द्यायची. तर चला मित्रांनो, कमेंट करायची, लाईक करायची. आता आपण अद्रक ही एक मस्त, आलं काही ठिकाणी आलं म्हणतात, काही ठिकाणी अद्रक म्हणतात. आता आपण त्याची माहिती घेणार आहे. त्याची तुम्हाला, अद्रक ही सहजासहजी भेटणारी वस्तू आहे आणि सहजासहजी तो आपल्याला अद्रकीचा वापर करता येतो. त्याच्यासाठी अद्रकीचा काय काय औषधी उपयोग आहे ते आपण आता बघणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, प्रत्येकाने कमेंट करायची, लाईक करायचे. तर अद्रकीचा पहिला गुणधर्म, कंबरदुखी, कमरेतील वात. एखाद्याची कंबरदुखी, वात असते, आमवात असते, कमरेचा ठणका असतो, कमरेतला सूळ असतो, कंबर सूळ. धन्यवाद. तुम्ही 10:30 वाजता एक कॉल करा, आपण त्या कॉलवर सर्व बोलू. आता लाईव्हवर काय प्रश्नाचे उत्तर काही देता येणार नाहीत. तर आपल्याला प्रत्येक नवीन माणसाने चॅनल सबस्क्राईब करायचं, लाईक करायचे, एवढ्यासाठीच की आज न उद्या तुम्हाला त्याचा फायदा होतो. तर कमरेतील वात, कमरेतल्या ठणक, कमरेतल्या कळा मारणे, कंबरदुखी, कंबरशूळ, पाठदुखी, ही सर्व, पोटसूळ, ह्याच्यावर एक औषध सांगणार आहे तुम्हाला. ते औषध कसं करायचं आहे ते सांगतोय. सुंठीचं चूर्ण 10 ग्राम आणि 4 कप पाणी, ह्याचं आटून 1 कप राहू द्यायचं आहे. त्याच्यात गाळून 2 चमचे एरंडी तेल मिक्स करून, तुम्हाला ते एरंडी तेल त्याच्यात 1 चमचा 1.5 चमचा टाकून तुम्हाला ती प्यायचं आहे. प्यायल्यानंतर 1 टाईम घ्या. अगर एखाद्याला जुलाब होत असेल, काही होत असलं तर 2 टाईम घेऊ नका. आपल्या विवेक बुद्धीनं घ्यायचं आहे. आपली तब्येत, एखाद्याचा कोटा जड हलका असतो तर त्याच्यापासून तुम्हाला काय होईल, कंबरदुखी, पाठदुखी, मानपाठदुखी, पोटाचे विकार, अन्नपचन न होणे, ॲसिडिटी, करपट ढेकरे येणे, ही सर्व तुम्हाला ह्याच्यातून निघून जाणार आहे. तर ह्याच्यातला उपाय काय करायचा आहे तुम्हाला अजून मी सांगतोय, कारण प्रत्येक वेळेस समजवून सांगून माणसाला लक्षात बसलं पाहिजे. तेवढ्यासाठीच परत एकदा सांगतोय. सुंठीचं चूर्ण 10 ग्राम घ्यायचं आहे, 4 कप पाणी घ्यायचं आहे. 4 कप पाणी ते 10 ग्राम चूर्ण पाण्यात टाकायचं आहे आणि गॅसवर ठेवायचं आहे. गॅसवर ठेवून बारीक गॅसवर ते आटून ती फक्त 1 कप राहू द्यायचं आहे. 1 कप राहिल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचा आजार किती आहे, जास्त कमी असला तर 1 चमचा त्याच्यामध्ये एरंडी तेल टाकायचं आहे आणि ती गाळून घ्यायचं आहे. आपण चहा जसं शोधून घेतो तसं गाळून घ्या आणि गाळून घेतल्यानंतर ती खाली बसून शांत रीतीनं पोटातून घ्यायचं आहे. पोटातून घेतल्यानंतर त्याच्यापासून तुम्हाला कंबरदुखी, आमवात, कमरेतली वात, कमरेतला सूळ असतो आणि कंबरदुखी सर्व निघून जाते, आमवात निघून जातो. एवढा ही कारगर उपाय आहे मित्रांनो. कारण ही औषध बऱ्याच जणाला देऊन बघितलेलं आहे आणि रिझल्ट एकदम चांगला आलेला आहे. एखाद्याची कंबर कशानंच राहत नाही, इंजेक्शन मारा, काय करा, तर ती आमवातीमुळे जर दुखत असेल तर ही उपाय करायचे तुम्हाला कंबरदुखीसाठी. तर उपाय काय करायचा अजून एकदा सांगतोय. 4 कप पाणी घ्या, गॅसवर ठेवा गरम करायला आणि त्याच्यामध्ये 10 ग्राम सुंठीचं चूर्ण टाकायचे 10 ग्राम आणि 10 ग्राम सुंठ चूर्ण टाकून आटून 1 कप पाणी राहू द्यायचे. 1 कप पाणी राहिलं, आपण जसं चहा शोधतो तसं शोधून घ्यायचं. 1 कपामध्ये
आणि त्याच्यामध्ये एरंडी तेल टाकायचे 1 चमचा. ती गार होऊ द्यायचं आहे. गार झाल्यावर थंड झाल्यावर तुम्हाला दमानं चमच्यानं शिप शिप करून प्यायचं आहे. असं का जर तुम्ही करून प्यायल्यानंतर तुमच्या कमरेचे विकार, कंबरदुखी, उठता बसता येत नाही, ही निघून जाणार आहे. त्याच्यातून एखाद्या वेळेस जर एखाद्याचा कोटा जर थोडा हलका असला तर एखाद्याला पोट चांगल्या प्रकारे साफ व्हायला मदत होते. पोट जर लई साफ व्हायला लागलं तर त्याने एरंडे तेल थोडं कमी टाकायचं आहे. असं तुम्हाला कंटिन्यू करीत राहायचं आहे. असं केल्यानंतर काही दिवसात तुमचे मी सांगितले ते सर्व रोग निघून जायला मदत होणार आहे. घरगुती उपायामुळे होणारे त्रास. एखादा घरगुती उपाय तुम्हाला एखादा काय समजा विषारी कुठला कंद खाल्ला असेल, काही बिबो तुमच्या अंगावर उतला असेल तर कोथिंबिरीचा रस, शक्यता आयुर्वेदिकनं घरगुतीनं असं काही दुष्परिणाम जास्त बघा येत नाही. पण असं काय एखादा कंद तुमच्या पोटात गेला, कोल्ह्याची मका एक कंद आहे, विषारी कंद आहे. पुन्हा असे काही कंद भेटले तर कोथिंबिरीचा रस तुम्हाला काढून घ्यायचा आहे. नाही तर कोथिंबिरीचा काढा घ्या. दुसरे काही जर औषधाचा दुष्परिणाम झाला तर आंबट दही, थोडं दही खायचं आहे. दही खाल्ल्यानंतर औषधाचा काय दुष्परिणाम झाला ते निघून जायला मदत होत असते. तुम्हाला नाही काय भेटलं तर चिंच घ्यायची, आंबट चिंच चुकून खायची. ह्याचा काय दुष्परिणाम आहे ते तात्काळ निघून जात असतो. चला मित्रांनो, आपण आता दुसऱ्या औषधाकडे जाऊ. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, घंटीचं बटन दाबायचे, जेणेकरून आज न उद्या एखादा औषध कामी पडत असतं. युरिक ॲसिड वाढल्यानंतर काही विलाज आहे का? हो आहे ना, युरिक ॲसिड वाढल्यानंतर विलाज आहे. आता ते आपण बघू. तुम्हाला सांगतोय अगोदर एक 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 औषध तुम्हाला सांगत चालतोय. तर बघा, मूर्छा आल्यानंतर काय करायचं? एखाद्या माणसाला ऊन वाढलेलं आहे आणि उन्हाचं एखाद्याला बेशुद्ध पडतं, मूर्छा येते, त्याच्यानंतर त्याला काही कळत नाही तर काय करायचे? त्याच्यावर मूर्छा आल्यावर सुंठ पाण्यात उघळून त्याचं आंजन करायचे. रोग्यास आंजन केल्यानंतर तो शुद्धीवर येईल. तर मूर्छा जर आली एखाद्या माणसाला तर अद्रक घ्यायची, सुंठ घ्यायची. सुंठ भेटते 5 रुपयाला किराणा दुकानात कुठे बी. आणि बेशुद्ध पडलेल्या माणसाला थोडं तोंडावर पाणी मारून सुंठ पाण्यामध्ये उघडून असं डोळ्याला आंजन करायचे फक्त. तो शुद्धीवर येईल माणूस. एवढा ह्याचा सोपा उपाय आहे. चला मित्रांनो, आपण आता दुसऱ्या औषधाकडे क्या वळू. संग्रहणी, आवा पडणे, मुरडा पडणे, कंबरदुखी, वात यावर औषध काय करायचंय? सुंठीचं चूर्ण 100 ग्राम घ्यायचंय, 200 ग्राम तूप घ्यायचंय आणि ती एकत्र करून ती 2 चमचे तूप सेवन करायचंय. असं केल्यानंतर तुमचे संग्रहणी, आवा पडणे, मुरडा, कंबरदुखी, वात ही सर्व विकार जायला मदत होते. तर औषध काय करायचे मित्रांनो तुम्हाला समजेल अशा प्रकारे परत एकदा सांगतोय. हे मिक्स काय काय करायचे आणि औषध कसे करायचे. संग्रहणी असेल तुमची, आवा पडत असेल, मुरडा असेल, पोटात मुरडा असेल, कंबरदुखी असेल, वात, ह्याच्यावर औषध काय करायचे? 100 ग्राम तुम्हाला सुंठीचं चूर्ण घ्यायचं आहे, 100 ग्राम मापून घ्यायचं आहे, 200 ग्राम तूप घ्यायचं आहे गाईचं. हे सर्व मिक्स करायचं आहे. चमच्यानं चांगलं कालवून घ्यायचं आहे
कालवून घेतल्यानंतर एक जीव करायची ती चांगलं, आणि चांगलं एक जीव झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर त्याच्यातलं 1 चमचा ते 1.5 चमचा, तुमचा रोग जसा असेल त्या पद्धतीत, रोग जास्त असला थोडं तुम्ही औषध वाढवू शकतात, नाहीतर 1 चमचा औषधेलं तूप तुम्हाला सकाळ संध्याकाळ सेवन करायचं आहे. ही जर तुम्ही सेवन केलं, पोटातून घेतलं, तर तुमची संग्रहणी, आवापण्य, आवा मुरडा, कंबरदुखी, वात ह्याच्यावर रामबाण उपाय म्हणलं तरी हरकत नाही मित्रांनो. चला मित्रांनो, आपण असेच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, कमेंट करीत राहायचे. तर चला मित्रांनो, आपण दुसरं औषध म्हणजे एखाद्याला जुलाब लागते, आता हागवण लागते, आणि ते हागवण कशानंच राहतच नाही. सर्व आजार हागवण झाल्यामुळं हातापायाला गळाटा होणं, हातपाय दुखणं, शरीरातली ऊर्जा कमी होणं, शक्ती जाणं, आणि माणसाचा गळाटा होतो त्या हागवणीमुळं. तर काय करायचे हागवणीवर मित्रांनो, अद्रकीचा रस, वली अद्रक घ्यायची, कुटायची, त्याचा रस काढायचा आहे, आणि बेंबीला, पोटावर सगळीकडे चुळून घ्यायचं आहे. फक्त वरून तुमची हागवण अवघ्या काही वेळातच बंद होते. एकदम साधं आणि सोपं औषध आहे. एखाद्याला हागवण लागले, अद्रक, आलं बारीक वाटा खलबत्त्यात कसे तरी त्याचा रस काढा, आणि ती रस फक्त पोटावर चोळायचा आहे आणि झोपायचे थोडं. तुमचं असं जर काही वेळा केलं तर तुमची हागवण 100% बंद होते. तर हागवणीसाठी एकदम मित्रांनो मस्त औषध आहे. तर काय करायचे परत एकदा सांगतो. एखाद्या माणसाला हागवण लागले, जुलाब लागलेत, आणि जुलाब ते कशानंच राहायला गेले, अद्रक घ्यायची ओलं, आलं घ्यायचं ओलं, खलबत्त्यात दगडावर कुचून त्याचा रस काढायचा आहे. रस हातानं बेंबीच्या बाजूला, बेंबीवर सगळीकडे फक्त चोळायचं आहे पोटाला, पोटाच्या सर्व भागाला चोळून झोपायचे फक्त 10 मिनिट 20 मिनिट. आणि तेवढं केल्यानंतर तुमची हागवण 100% बंद होईल. असं काही वेळाला, तासाला, 2 तासाला तुम्ही करू शकतात. तुमची हागवण, जुलाब अवघ्या काही वेळातच, काही दिवसातच बंद होणार आहे. किती साधा आणि सोपं औषध आहे बघा. तर एवढ्यासाठीच मित्रांनो प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, कारण जीवनामध्ये कुठलं ना कुठलं प्रसंग माणसाच्या जीवनात घडत असतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, जे यूट्यूब चॅनल बघणारे जेवढे लोक आहेत, सर्व सर्वसामान्य करून खाणारे माणसं असतात. कारण ते एक रामबाण औषध मला तरी हरकत नाही. आजही एकदा सांगतो, एखाद्या माणसाला हागवण लागली नंतर तुमची हागवण बंद होणार आहे. तासाला, 2 तासाला, सकाळ संध्याकाळ तुमची जसा रोग असेल, जशी हागवण लागली त्या पद्धतीत तुम्हाला चोळायची आहे. चला मित्रांनो, आपण आता दुसऱ्या औषधाकडे जाऊ. तोपर्यंत तुम्ही चॅनल इकडं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, आता दुसरं एक औषध आहे. एखाद्या माणसाला उलट्या होत्यात, आणि उलट्या अशा होत्यात थांबायचं नावच घेत नाहीत. काही खाल्लं की उलटी होते, काही खाल्लं की उलटी होते, आणि ते उलट्या काही राहायचं नाव घेत नाहीत. मग उलट्या थांबविण्यासाठी एखाद्या वेळेस मित्रांनो, उलट्या कशामुळे होत्यात की एखाद्याच्या पेशा कमी जास्त होणं, पांढऱ्या पेशा कमी जास्त मरणं, वाढणं, ह्याच्यापासून बी उलट्या होत्यात. तर उलट्या जर राहतच नसेल, ओकऱ्या होत असतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला साधा आणि सोपा काय करायचे, तात्या राम 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 जय हरे. काय करायचे, सुंठ घ्यायची, सुंठ घ्यायची आणि ती जाळून तिची राख करायची. किराणा दुकानात 5-10 रुपयाला पुडी भेटते तुम्हाला सुंठीची मित्रांनो. तर ती जाळून त्याची राख करायची,
आणि ती राख जाळल्यानंतर 2 ग्राम राख, 2 ग्राम अंदाजेनं राख म्हणजे अर्धा चमचा राख घ्यायची जाळलेली सुंठीची आणि 2 चमचे मावळाचा मध घ्यायचा आहे. दोन्हीचं मिश्रण चांगलं मित्रांनो घोटून एक जीव करायचे आणि एक जीव केलेलं ती चाटण तुम्हाला पोटातून घ्यायचं आहे. असं का जर तुम्ही काही दिवस केलं, काही वेळ केलं, तुमची विनाकारण उलटी व्हायलेली, वकाऱ्या व्हायल्यात आणि ओकाऱ्या उलटी थांबतच नाही कशानं, ही जर तुम्ही केलं उपाय तर तुमची उलटी जागेवर थांबायला मदत होती मित्रांनो. नमस्कार दादा, तुमचा व्हिडिओ मी पहिल्यांदाच पाहता. शुगरसाठी काय उपाय असेल तर सांगा. पायदुखीवर उपाय सांगा. तर शुगरसाठी तुम्हाला मित्रांनो महाग आपला व्हिडिओ दिलेले आहेत. तरवट वनस्पती, कासमर्दा आणि तरवट हिचे नावं अलग अलग आहेत. त्याचा व्हिडिओ बघा तुम्ही. शुगरसाठी, पायदुखीसाठी तुम्हाला वडाचे पानं, वड असतो त्याचे 4-5 पानं स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे. पानाचे बारीक बारीक तुकडे करायचे. 1 गिलासभर दुधामध्ये ती पानं टाकायचे. ती दूध गरम करायचे. सकाळ संध्याकाळ ती जर तुम्ही फक्त दूध पिताय वडाचे पानं टाकून, तर अवघ्या काही दिवसातच तुमचे हात पाय दुखी, मणक्याचे विकार, चाळ्याचे दुखणं, कंबरदुखी ही मित्रांनो गॅरंटेड राहणार आहे. पण काय करायचे, वडाचे पानं एकदाच बाजाराची पिशवी भरून आणा, घरात आणून ठेवा आणि जसं लागल तसं पाण्यानं स्वच्छ धुवून ठेवा, वाळवा. लागल तसं ती पानं तुम्हाला वापरायची आहेत. 100% तुमचे पायाचे दुखणे बरे व्हायला मदत होती मित्रांनो. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, प्रत्येकाने सहकार्य करून आपण विकून एकाची. तर आता आपण दुसऱ्या एका औषधाकडे जायच्या पूर्वी तर बघा, आपण आता दुसरं औषध असं, एखाद्या सूज असते, एखाद्या माणसाच्या अंगावर सूज असते आणि ती सूज राहत नाही. पाचन शक्ती सुधारण्यासाठी औषध आहे का? पाचन शक्ती काय होतं मित्रांनो, पाचन शक्तीचं म्हणजे अशी भरपूर आजार आहेत. पाचन शक्ती भरपूर अशी बिघडती का? तुमचं फॅटी लिव्हर झालेला असला, लिव्हर नीट काम करत नसला, लिव्हरचे काही प्रॉब्लेम असले तरी बी पाचन शक्ती बिघडते. तुमचं एखादा दुसरा कुठला अपेंडिक्सचा काही आजार असला तरी पाचन शक्ती बिघडते. हरण्याचा काही प्रॉब्लेम असला तरी पाचन शक्ती बिघडते. अजीर्ण झाला असला तरी पाचन शक्ती बिघडते. तुम्हाला सर्दी कफ झालेला असला तरी पाचन शक्ती बिघडते. तर ह्याचे बरेच प्रकार आहेत त्याच्यात. तर त्याच्यामध्ये सर्वात तुम्हाला एक औषध म्हणजे एक टॉनिक वापरायचं आहे. काय? दरांश आसव, दरांश रिष्टा घ्यायचा नाही मित्रांनो, दरांश आसव घ्यायचा आहे. एक काचाची बॉटल भेटते. दरांश आसव म्हणजे मनुक्याचा काढा असतो तो. आपले जे वाळलेले दरांश असतात त्या वाळलेल्या दरांशापासून एक औषध तयार केलेलं असतं मनुक्याचं, दरांश आसव आणि दरांश रिष्टा. दरांश रिष्टा घ्यायचा नाही, दरांश आसव घ्यायचा आहे. दरांश आसव तुम्हाला 4 झाकणं आणि 4 झाकणं पाणी घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला कंटिन्यू महिना, 2 महिने, 3 महिने घेतलं तरी चालतं आहे. आणि कंटिन्यू घेतल्यानंतर महिना 15 दिवसानंतर तुम्हाला पोटाच्या विकारात राहायला मदत होणार आहे. अन्नपाचन होईल, शरीरामध्ये शक्ती उत्पन्न होईल, शरीरातला थकवा निघून जाईल, शरीराचे हातपाय दुखे निघून जातील, पाचन शक्ती तुमची चांगली सुधारेल. तुमची लाळ दूषित झाली असली, एखादी लाळ दूषित झाली असली ती निघून जाईल. त्याचा वापर केलेला आहे. काही माणसांनी ती दरांश रिष्टा वर्षे 2-2 वर्षे वापरतात
त्याचा दुष्परिणाम काहीच होत नाही, तर ते मनुक्यापासून बनवलेलं असतं. धन्यवाद, खूप छान माहिती सांगितली साहेब. मला गीतेतला एक श्लोक सांगा. गीतेतला श्लोक नाही, गायत्री मंत्र चांगल्या प्रकारे पाठ करतो मनोकामनेसाठी. मित्रांनो, प्रत्येक शाळेमध्ये गायत्री मंत्र का दिला जायचा की गायत्री मंत्रापासूनच ब्रह्मास्त्र चालायचं आणि गायत्री मंत्रापासून तुमची मन इच्छा, तुमचं कार्यक्षमता, कुठल्या मन इच्छा पूर्ण व्हायची. आणि असे गायत्री मंत्राचे 2-3 प्रकार आहेत मित्रांनो. सर्व मंगल्यमय सर्व साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्कार जाधव साहेब, नमस्कार. जय हरे. लय उशीर केला. साहेब, माझे वजन खूप वाढले आहे, त्यासाठी उपाय सांगा. वजन वाढलेलं असलं तर अगोदर काय करायचं, त्रिफळा चूर्ण तुम्हाला संप्रमाणात बनवायचं आहे. त्रिफळा चूर्ण संप्रमाणात घेऊन त्याच्यामध्ये कलौंजी, समजा तुम्ही त्रिफळा चूर्ण 50 ग्राम घेतला तर कलौंजी 25 ग्राम घ्यायची. आणि कडू जिरे आहेत ही 25 ग्राम घ्यायचं आहे. कलौंजी आणि जिरे 50 ग्राम होते, ती थोडे भाजून घ्यायचे आहेत. ती पण बारीक पावडर करून त्या त्रिफळा चूर्णात मिक्स करायची. साधारण आपलं कोमट पाण्यामध्ये सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा तुम्हाला ते औषध घ्यायचं आहे. प्रत्येक महिन्याला 2-3 किलो वजन तुमचं कमी होत चालायला मदत होईल. साधा आणि सोपा औषध आहे. चला मित्रांनो, असेच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कुणाला अजून काही तांत्रिक वस्तू, तांत्रिक माहिती लागत असेल, समोर या, समोर तुम्हाला सर्व गोष्टी बोलू आपण. कारण यूट्यूबवर कुठतरी आपण तांत्रिक वस्तू, कुठले मंत्र उच्चार अगर काही करू शकत नाही, आपण काही जरी थोडं बोलायला गेलं की लोक लगेच चुकीच्या कमेंट करतात. आला का दुसरा खराब बाबा, आला का फलाना, आला का बिस्ताना. त्यामुळे ज्याला काही कोणाला आवड असेल ती समोर या, समोर भेटा, समोर आपण बोलू, तुम्हाला काय लागेल ती चर्चा करू. धन्यवाद साहेब, खूप खूप. तर मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे. आणि आपण जी औषधं सांगतो त्याचे अजिबात दुष्परिणाम काहीच नाही. खाण्याच्या पद्धतीनंच औषध दिलेले असतात आणि आयुर्वेदिक औषधातलेच औषध आहेत. त्याच्यात दुसरे आता काही औषधं विषारी बी असतात, पण विषारी औषध सांगतच नाही मी. दादा, वजन वाढण्यासाठी काय उपाय आहे? शरीरात थकान कमी करण्यासाठी काय उपाय? तर वजन वाढण्यासाठी काय करायचं मित्रांनो, आणि वजन का वाढत नाही ह्याच्या मागायला आपल्याला बघावं लागतं. तर वजन वाढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अश्वगंधा, ओरिजिनल अश्वगंधा चूर्ण. काय होतं मित्रांनो, आता मी तुम्हाला अश्वगंधा चूर्ण सांगितलं आणि त्याच्यासंग तुम्ही शतावरी चूर्ण जर घेतलं 2, दुधामध्ये टाकून जर तुम्ही काही दिवस घेतल्यानंतर तुमच्या शरीराला जी तुम्ही काय खाताय ती खाल्लेलं तुम्हाला चांगल्या प्रकारे पचन होईल, चांगल्या प्रकारे क्रिया चलल आणि वजन वाढायला मदत होणार आहे. तर 2च चूर्ण घ्या, अश्वगंधा आणि शतावरी, दोन्ही संप्रमाणात घ्या, तुमचं वजन नक्कीच वाढेल. दुसरी गोष्ट मित्रांनो, नुसतं अश्वगंधा जरी तुम्ही चूर्ण घेतलं गाईच्या दुधामध्ये, अगर म्हशीच्या दुधामध्ये, 10-12 दिवसात तुम्हाला त्याचा रिझल्ट यायला दिसेल आणि तुम्हाला कळल शरीरात वजन वाढायला चालू झालं आहे. तर अश्वगंधा चूर्ण घ्यायचं मित्रांनो वजन वाढण्यासाठी. फक्त तुम्ही अश्वगंधा चूर्ण जरी घेतला तरी चांगल्या प्रकारे त्याचं रिझल्ट आहे. तर चला मित्रांनो, नवनवीन माहितीसाठी
तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, घंटीचं बटन दाबायचे. आपण आता दुसऱ्या एका औषधाकडे जाऊ. तर आपण आता दुसरं औषध म्हणजे असं आहे, शुगर. शुगर असे तर तुम्हाला अश्वगंधाने शेतावरी चालते, त्याच्यामध्ये साखर टाकू नका, चालते काय नाही. काही औषधामध्ये अश्वगंधा दिलेलं आहे. बाबा तुम्हाला काही जादू येते का? आपल्याला फक्त वनस्पतीची माहिती आहे, जादूचा काही आपल्याला वापर अगर माहिती नाही. राम राम काका, राम राम. कुठून कुठून कमेंट केली ती कळवा. वनस्पतीचा अभ्यास जेवढा करेल तेवढा मित्रांनो चांगला असतो. तर आता आपण दुसऱ्या औषधाकडे जाऊ. दुसरं औषध अशा प्रकारे, शरीरावर सूज आहे, शरीरावर सूज आहे आणि सूज कशानं कमी होत नाही. बरेच औषधं झाले, काही झाले, पण सूज हाय अशीच आहे. महिना 15 दिवस झालं सूज कमी होत नाही. खूप खूप आभारी आहे. थँक्यू माहिती दिल्याबद्दल. लातूरून महादेव जय हरे जय हरे. महादेव आला का लातूरला? बाहेर गेलता ते बाहेरगाव. काय म्हणतोय महादेव भैया? तर दुसरं औषध म्हणजे सूज तुमच्या अंगाला येते. आणि अंगाला सूज आल्यावर काय करायचं? तुम्ही खूप चांगली माहिती देताय. औषधाची माहिती कुठेतरी जग कल्याणापाशी राहावी म्हणून देतोय. पोटात गॅस आणि पाचन होण्यासाठी काय औषध बाबाजी सांगा? तर त्याला सुंठीचं चूर्ण जरी तुम्ही घेतलं, सुंठ चूर्ण पाचन शक्तीसाठी तरी चांगली आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, पाचन शक्ती, पोटाचे विकार, अन्नपाचन होत नाही, त्याच्यासाठी पळसाच्या झाडाच्या पानाचा, पळसाचं एक झाडाचं एक पान घ्यायचं एका टायमाला, 1 कपभर दूध घ्यायचं आणि ती चांगलं उकळून दूध प्यायचं. ती पानमधलं काढून टाकून द्यायचं. तर पाचनासाठी दुसरं एक औषध आहे. काय करायचं? आल्याचा रस घ्यायचा आहे. अद्रक, वल अद्रकाचा रस काढा 2 चमचे. मी तुम्हाला एका टायमाला घ्यायचं औषध सांगतोय. पोटाचे पाचन, गॅस होतो, पोटात गुडगुड होते, असे बरेच प्रकार आहेत. तर आल्याचा रस म्हणजे अद्रकीचा रस घ्यायचा 2 चमचे आणि त्याच्यात लिंबाचा रस टाकायचा 2 चमचे. तर ह्याच्यामध्ये ते शेंदव मीठ टाकायचे 2 ग्राम. ही सर्व एकत्र करून तुम्हाला सगळं एकत्र करून तुम्हाला मिक्स करून तुम्हाला जेवण झाल्यावर घ्या. जेवणाच्या आधी घ्या. तुमच्या पोटात गॅस होतो, अपचन होतं, भूक लागत नाही, पोट डंब राहतं, ही सर्व विकार जायला मदत होते मित्रांनो. ह्याचा अनुभवसिद्ध उपयोग आहे. फक्त अजून एकदा सांगतो मी तुम्हाला पाचन शक्तीसाठी काय करायचे. अद्रकीचा रस घ्या. तुमचं जर समजा जास्त त्रास असेल तर 2 चमचे घ्या. आणि साधारण साध्या माणसाला जास्त त्रास नाही, अद्रकीच्या कुचून त्याचा 1 चमचा रस काढा, एका गिलासात टाका. 1 चमचा अद्रकीचा रस, 1 चमचा आपला पोहेमध्ये टाकून ती लिंबू घेतो, त्या लिंबाचा रस 1 चमचा, ही चांगलं चमच्यानं हलवा. त्याच्यामध्ये शेंदव मीठ टाकायचे. तुम्हाला 1 चमचा रस टाकला की 2-3 चिमट शेंदव मीठ टाका चवीप्रमाणे. थोडं अगर थोडं शेंदव मीठ जास्त बी टाकलं तर काही नाही होत त्याला. शेंदव मीठ करायचे आणि सगळं एकत्र करायचे. तुमची अग्नी मांदी आहे, पाचन शक्ती नीट काम करत नाही आणि भोजन नीट पचत नाही तुम्हाला, असे सर्व विकारासाठी तुम्हाला ही काही दिवस तुम्हाला ही घेतल्यानंतर तुमची भूक वाढेल,
तुमचं अन्नपाचन होईल आणि अन्नपाचन झाल्यामुळं तुमचे शक्ती वाढेल, शरीरात ऊर्जा येईल. आणि या अन्नपाचन होत नसल्यामुळं अशक्तपणा आलेला असतो, कारण तुमचं रक्त नीट बनत नाही, मांसपेशीचं काही ताकद बनत नाही, मांसपेशी काम करत नाहीत, कॅल्शियम नीट बनत नाही. ही सगळे तक्रारी निघून तुम्ही एकदम शरीर एकदम स्ट्रॉंग होईल. तर एकदम मस्त आणि चांगला उपाय आहे अन्नपाचनासाठी. आणि एकदम चांगल्या प्रकारे कमेंट केली त्याच्यासाठी खरोखर मनापासून आभार आहे तुमचा. कारण हीच माहिती दुसऱ्या माणसापर्यंत जावी, त्यांचं अन्नपाचन व्हावं, त्यांचा आजार निघून जावा. ही औषध एकदम मस्त आहे. तर आपण आता मित्रांनो दुसऱ्या औषधाकडे जाण्यापूर्वी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, घंटीचं बटन दाबायचे. दुसरं औषध म्हणजे असं आहे, तुम्हाला भूक लागत नाही, त्याच्यातूनच आपण सांगू. एखाद्या माणसाला भूक लागत नाही, एकदा जेवलं की पोट गच्च राहणे, पोटाचा भेंडा होणे, काही पचत नाही खाल्लं की, आणि काय करावं कळत नाही, साऱ्या औषध गोळ्या घेऊन थकून गेलेत पण भूक लागत नाही. तर काय करायचे, भूक लागण्यासाठी सुंठीचं चूर्ण 5 ग्राम पाण्याबरोबर तुम्हाला घ्यायचे, भूक चांगल्या प्रकारे लागल. जर त्याचे तुम्हाला आणि जास्त थोडा बदल करायचा असेल, सुंठीचं चूर्ण आणि त्याच्यामध्ये लिंबूचा रस, आपला खायचा लिंबू घ्या, एकत्र करा आणि पाणी घ्या 1 कपभर. एकत्र करून तुम्ही सकाळ संध्याकाळ जर घेतलं काही दिवस, तुमचे काही पोटाचे अजीर्ण झाला असेल, अजीर्ण झाल्यामुळं भूक लागत नसेल, ते काही दिवसातच तुमचं अजीर्ण शरीरातलं निघून जाईल. चांगल्या प्रकारे तुमची भूक लागेल आणि खुलून भूक लागेल, कडकडून भूक लागेल. आणि भूक लागल्यानंतर तुमचं अन्नपाचन व्हायला मदत होईल. चला मित्रांनो, आपण आता दुसऱ्या औषधाकडे बघू. दुसरं औषध कुठलं सांगायचंय. तर चला मित्रांनो, आपण आता दुसरं औषध म्हणजे असं आहे अग्निमादी. अग्निमादी म्हणजे भूक लागत नाही, हृदयरोग, दमा, खोकला, आरुची, सर्दी, पडसे, काही पाण्याचा एखादा दुष्परिणाम असं, एखाद्याला पाणी कुठलं पचत नाही, आरूचं पाणी एखाद्याला पचत नाही, आरूचं पाणी पिलं की छातीत जळजळ करणे, एखाद्याला तसा बी त्रास बघायला भेटतोय. आणि गरम म्हणजे हाडी ज्वार आणि गरमसारखं एखाद्याचं शरीर राहतं, त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला आता औषध सांगतो ह्या रोगासाठी. तर 5 ग्राम सुंठीचं चूर्ण आणि 4 कप पाणी घ्यायचं आहे. 5 ग्राम सुंठीचं चूर्ण 4 गिलास पाण्यात टाकायचं आहे, त्याचा काढा करायचा आहे. आटून ती 1 कप राहू द्यायचा आहे. 1 कप राहिल्यानंतर त्याच्यामध्ये 200 ग्रामच्या अंदाजाने ती 100 ग्राम अंदाजाने ते गूळ टाकायचं आहे. गूळ टाकून ती चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि ते हलवून घेतल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ती 14 दिवस घ्यायचं आहे. 14 दिवस घेतल्यानंतर त्याच्यातून आजार कोणते राहणार आहेत ती बघा. आता तुमचा अजीर्ण झाला असेल, अग्निमांदी झाली असेल, छातीचा विकार असेल, हृदय आजार असेल, दमा असेल, खोकला असेल, आरुची असेल, सर्दी, पडसे आणि पाण्याचा काय दुष्परिणाम असेल, ती सर्व हे औषधानं जायला मदत होते मित्रांनो. औषध एकदम साधं आणि सोपं आहे. तर औषध काय आहे परत एकदा सांगतोय तुम्हाला. 4 कप पाणी घ्यायचं आहे. 4 कप पाण्यामध्ये तुम्हाला सुंठीचं चूर्ण टाकायचे. त्याच्यात लईचा आजार कमी असला तर 5 ग्राम टाका, जास्त जर आजार असला तर 5 ग्रामच्या वर थोडं टाका, 6-7 ग्राम. आणि ती चांगलं काढा करा.
काढा करायचा म्हणजे बारक्या गॅसवरती ठेवून द्या आणि गरम होऊ द्या. गरम झाल्यावर आटून 4 गिलासामधलं 1 गिलास शिल्लक राहील एवढ्या अंदाजात झालं. त्याच्यामध्ये एक 10 ग्राम गूळ टाका. 10 ग्राम 15 ग्राम तुमच्या चवीप्रमाणे गूळ टाका. चांगला हलवा. गूळ इगरू द्या. थंड होऊ द्या. थंड झाल्यावरती शोधून घ्या. जसं आपण चहा स्वतः तसं शोधून घ्यायचं आहे. शोधून घेतल्यानंतर थंड झाल्यावर चमच्यानं शिप करून प्यायचं आहे. खाली बसून शांत रीतीनं प्यायचं आहे. शांत रीतीने प्यायल्यानंतर तुमच्या दमा, खोकला, हृदयरोग, सर्दी, पडसे ही हमखास निघून जाणार आहे. ही तुम्हाला उपाय करायचा आहे 14 दिवस. प्रत्येक महिन्यातलं जर 14 दिवस जर तुम्ही केलं तर तुमचा सर्व आजार निघून जायला मदत होणार आहे आणि निघून जाणार आहे. तर चला मित्रांनो, असेच नवनवीन माहितीसाठी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, घंटीचं बटन दाबायचे. चला मित्रांनो, काल परत एक 2-3 फोन आलते की मूळव्याधाचं औषध परत एकदा दाखवा. मूळव्याधाचं औषध काय आहे ते मूळव्याधाचं औषध तुम्ही बघून घ्या. ही मूळव्याधाचं औषध आहे मित्रांनो. आणि ही मूळव्याधाचं औषध तुम्हाला शनिवार रविवार आठवड्यातून फक्त 2च दिवस घ्यायचं आहे. ती बी एकच टाईम घेतलं तरी चालतं आहे. तर ही वनस्पती मित्रांनो खायला कडू लागते. ही औषध आणि दह्यामध्ये घ्यायची. औषध दह्यात टाकून घ्यायचं. चला मित्रांनो, कुठून कमेंट केलेली आहे ते कळवा प्रत्येकाने. आणि तुम्हाला काय जी माहिती असेल ती माहिती कमेंटमध्ये लिहून पाठवा, जेणेकरून त्याचा दुसऱ्याला फायदा होईल. आपली माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवून दुसऱ्याचं जर दुःख दूर होत असेल तर मित्रांनो ह्याच्यासारखं पुण्य काय. तर बघा मित्रांनो, ही जी औषध आहे ही मूळव्याधाचं औषध आहे. आणि मूळव्याधाचं औषध तुम्हाला मी तर म्हणतो माझ्या शेजारी जवळपास जे लोक आहेत त्यांना येऊन सकाळी औषध घ्या म्हणतो. मी तुम्हाला सर्व त्याचं औषधाचं प्रोसिजर करून देणार आहे. फक्त शनिवारी रविवारी सकाळी औषध घ्यायचं आहे. आठवड्यातून 2च दिवस घ्यायचं आहे. शनिवार रविवार सकाळी आमुष्यापोटी घेतलं. शनिवार रविवार असे 4 आठवडे करायचे. 4 आठवडे केले की तुमचा कसल्याही प्रकारचा मूळव्याध निघून जातोय. चला मित्रांनो, आपण दुसरं एक औषध म्हणजे सर्दीची ॲलर्जी असते एखाद्याला. सर्दीची ॲलर्जी एवढी बेकार असते. तुम्ही बाहेर कुठे इकडे तिकडे फिरायला गेला, एखाद्या माणसाला नुसता घाण वाद जरी आला गटाराचा कशाचा तरी त्या माणसाला सर्दी होते. एखाद्या माणसाला धुळीची ॲलर्जी असते. थोडी धुळी जरी त्याच्या अंगाकडे आली तरी त्याला सर्दी होते. तर त्याच्यासाठी
तुम्हाला सर्दीच्या अलर्जीसाठी काय करायचं आहे, तर एका टायमाला घ्यायचं औषध सांगतो तुम्हाला मी. सुंठीचं चूर्ण घ्यायचं आहे 5 ग्राम, दालचिनी चूर्ण घ्यायचं आहे 5 ग्राम आणि गूळ घ्यायचा आहे 15 ग्राम. ही सर्व सामान, सर्व औषध 4 कप पाण्यात टाकायचं आहे. ह्याचा काढा करून घ्यायचा आहे. काढा करून घेतल्यानंतर त्याच्यातला आटून 1 कपभर राहू द्यायचा आहे. 1 कपभर राहिल्यानंतर तुम्हाला ती गाळून, जसं आपण चहा गाळून घेतो तसं गाळून घ्यायचं आहे आणि शिप करून दमानं गार झाल्यावर प्यायचं आहे. तुम्हाला कंटिन्यू जर असं जर तुम्ही काही दिवस केलं, तुमच्या सर्दीचे आजार आणि सर्दीचं कशानंच राहत नाही. ही तुम्हाला काढा करून घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच राहायला मदत होते मित्रांनो. म्हणून जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबायचं, जेणेकरून आज ना उद्या तुम्हाला ह्याचा कुठं ना कुठं 100% फायदा होणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण दुसऱ्या औषधाकडे जाऊ. एखाद्या माणसाच्या डोळ्यात फूल पडलेलं असतं आणि ते फूल केव्हा पडतं, एखाद्या माणसाला गौर निघाला, टायफॉइड निघाला, आजारी पडला आहे आणि आजारी पडल्यानंतर एखाद्या माणसाला काय होतं, डोळ्यामध्ये फूल पडतं आणि ते फूल एकदा पडल्यानंतर लवकर निघून जात नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गाईचं दूध घ्यायचं आहे आणि सुंठ घ्यायची, गावरान गाईचं दूध घ्या, त्याच्यात पाणी टाकू नका आणि सुंठीचा खडा घ्या. किराणा दुकानामध्ये सुंठीचं पॉकेट 5-10 रुपयाला कुठे बघायला भेटतं आपल्याला. सुंठीचा गाईच्या दुधामध्ये एका दगडावर उघडा आणि ते डोळ्याला फक्त असं आंजन करा, काजळ लावल्यासारखं. असं का जर तुम्ही काही दिवस केलं तर तुमच्या डोळ्यामधलं फूल पडलेलं, जर नवीन जर फुलं असलं ताजं पडलेलं तर लवकर निघून जाईल. जरा जास्त जुनं जर असलं तर थोडा उशीर लागू शकतो, पण फूल पडलेलं निघून जायला मदत होती मित्रांनो. ह्याच्यात काही वाद नाही. तर मित्रांनो, फूल झडण्यासाठी एकदम रामबाण उपाय आहे आणि काही दिवसातच ती फूल निघून जायला मदत होते, असं उपाय आहे. जर डोळ्याला चष्मा आला असेल तर नंबर जावा म्हणून औषध काय आहे का? हो, आहे औषध. तर त्याच्यामध्ये आपण महागाल्या 2 वर्षाखाली रतनजोताची मुळी आणि दुसरं औषध दिलं तर त्याचा व्हिडिओ दिलेला आहे की डोळ्याचं महाग जाऊन बघा, डोळ्याचा चष्मा निघून जाते. त्याच्यामध्ये काही काही वनस्पती आहेत, ती निर्मलीचं बी, समुद्रफेस, कडुलिंबाचे फुलं, हे सर्व एकत्र करून त्याची गुळी तयार करायची. ती गुळीचं आंजन करायचे, तुमचा आलेला चष्मा निघून जातो. अशी सर्व त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्ही मागं जाऊन ती व्हिडिओ बघू शकता. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे. आपण असे नवनवीन माहितीसाठी तुम्हाला नवनवीन उपाय घेऊन येत असतोय.
तर बघा मित्रांनो, उन्हामध्ये एखाद्याचं ऊन तापमान वाढलेलं आहे आणि तापमानामुळं एखाद्याचं मस्तक दुखत आहे, डोकं दुखी भरपूर वाढलेली आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मस्तक सुळासाठी सुंठीचं चूर्ण घ्यायचं आहे. सुंठ चूर्ण आणि दालचिनी चूर्ण दुधात वाटून ती मस्तकावर लेप द्यायचा आहे. तर त्याच्यापासून काय होईल, तुम्हाला उन्हामुळं जी काय मस्तक शूट झालेलं आहे ती निघून जायला मदत होती. फक्त कुठला बी डोक्याला लेप देत असताना डोळ्याकडे त्याची काही येणार नाही, डोळ्याकडे जाणार नाही, ह्याची काळजी 100% घ्यायची मित्रांनो. तर बघा, लांब आणि जड करण्यासाठी डुकराची चरबी लावायची. डुक्कर असतं एक, डुक्कर प्राण्याची चरबी लावा आणि झोपून घ्या. काही दिवसात होऊन जाईल तुमचा. डुकराची चरबी, रान डुकर नाही तर गावातला डुक्कर भेटला तरी. बाळ होण्यासाठी तुम्हाला संपर्क साधून कॉल करावा लागेल, कारण त्याचे भरपूर असे काही प्रोसिजर असते. समोर बोलल्याशिवाय तसं काही सांगता येणार नाही. कारण जशा वनस्पतीमध्ये 4 जाती असतात, तशाच माणसामध्ये पण 4 जाती असतात. लक्ष्मीनी, पद्मिनी, कुरुक्षिणी आणि नागिनी अशा 4 बायाच्या पण जाती असतात. तशाच गड्याच्या बी 4 जाती असतात. ते आपल्याला दुष्परिणाम कुठला आहे, एखाद्या काय होतं मित्रांनो, वाज मावल्या एखाद्या लेडीजला जरी लागल्या तर ती वाज मावल्या बाळाला राहू देत नाही आणि बाळ होत नाही. अशा बरेच प्रॉब्लेम आहेत. ते आपल्याला प्रत्येक जागी अलग अलग बघावं लागते काय आहे, ते शारीरिक काय आजार आहे. अगर त्याच्यात दुसरा एक व्हिडिओ दिलेला आहे, पिसा नावाची वनस्पती आहे. पिसा नावाच्या वनस्पतीचं चूर्ण तुम्हाला कंटिन्यू 7 दिवस प्रत्येक महिन्यातलं घ्यायचं आहे. 7 दिवस प्रत्येक महिन्यातलं घेतल्यानंतर तुमच्या गर्भाशयाचं उष्णता असेल, गर्भाशयाचा काय दोष असेल आणि गर्भाशयामध्ये काही गाठी असतील रक्ताच्या, ते निघून जातात. पिसा वनस्पती. दुसरी गोष्ट मित्रांनो, वासनवेलाचं चूर्ण तुम्हाला रातभर पाण्यात भिजत ठेवायचं आहे. ती पाणी आणि चूर्ण 1 चमचा घेतल्यानंतर तुमच्या गर्भाशयाची सर्व प्रकारची उष्णता निघून जाते, काय दोष असेल ते निघून जातो आणि नक्कीच बाळ होतं. ती बी बघण्यात आलेलं आहे. फक्त वासनसडी, उलट वासन असे काही आपल्या भागातली नावं अलग असू शकतात. दुसरी गोष्ट मित्रांनो, बाळ व्हायचं म्हणलं तर दोष कुणाचा आहे? 2 नवरा बायको त्यातलं आपण बहिरेच्या वेळा बघतो, लेडीजच्या तपासण्या करतो, पण कधी कधी पुरुषामध्ये सध्या दोष असू शकतो. तसं काही सांगता येत नाही. म्हणून आपली समोर एकदा रिपोर्टमध्ये काय आलं, कसे काय झाले ते बघावं लागते. तर चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कमेंट केलं म्हणजे काय होतं मित्रांनो, तुम्ही कमेंट केलेली सध्या त्याचा यूट्यूब चॅनलवाल्याला फायदा होतो. तुम्ही कुठली बी कमेंट करा, नुसतं ते त्याचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. नक्कीच मित्रांनो, आपण जे आहे ती सर्व गोष्टी तुमच्या समोर खऱ्या मांडायचा प्रयत्न करतो. कारण दुसऱ्याची जी भरपूर चॅनल आहेत, बरेच लोकांचं असं असतं, थंबनेलवर वेगळं दाखवायचं आणि मध्ये वेगळं दाखवायचं. आणि ह्यांचा उद्देश एवढाच असतो की जेवढा तेवढा व्हिडिओ चालावा आणि त्यांचं डॉलरमध्ये इन्कम चॅनल करावं. पण आपला असे काही भावना नाही मित्रांनो. आपण फक्त जे आहे तुमच्यासमोर खऱ्या गोष्टी आणि खऱ्याच मांडतो. ह्याच्यामुळे आपण ज्यांचे काही खरे बघणारे जरा काळजीवान आहे ते आपल्या चॅनलवर येतात. म्हणून आपण थंबनेलवा काही लावत नाही. फक्त त्याच्यावर कुठल्या व्हिडिओचा उल्लेख आहे ती फक्त नाव लिहून टाकतो. ज्याला बघायचं ती बघतात, नाही बघायचं ती नाही बघतात. म्हणून थंबनेलवर एकदा वेगळं देणं, मध्ये वेगळं सांगणं, काहीतरी वेगळं थंबनेलवर दाखवून माणसाला आकर्षित करून त्या व्हिडिओमध्ये बघायला लावणं, हे असा आपला मुळीच उद्देश नसतो मित्रांनो. ज्यांना खरीच गरज आहे औषधाची, खरंच त्यांना उपयोग करायचा आहे, ती येऊन बघू शकतात. चला मित्रांनो,
आपण टायमात टाइम काढून रोज सकाळी लाईव्हवर एवढ्यासाठी येतो की जे आपण लाईव्हवर बोलतो करतो ह्याची माहिती कुठेतरी राहते. कारण आपण रातभर कामाला जातो नाईटला, सकाळी कधी कधी उशीर होतो 5-10 मिनटं लाईव्हवर येण्यासाठी. तेवढ्यासाठीच होतं की सकाळी कधी कधी 4ला 3ला येऊन झोपल्यानंतर सकाळी उठाय उशीर होतो. तर असे आज आपण अद्रकी आणि सुंठीच्या वनस्पतीचं आपण भरपूर असं माहिती घेतलेली आहे. अजून तुम्हाला ह्याची भरपूर माहिती राहिलेली आहे. आपण ह्याच्यातून अजून उद्याच्याला बघू. हाय कुठून बघताय ते कळवा. लोके खोटे व्हिडिओ टाकतात त्यामुळे लोकांचा भरवसा नाही. एकदम बरोबर आहे दादा तुमचं. पण काय होतं, तुम्ही खोटं वागा, खोटं बोला, खोटं बोलून इस्टेट कमवा, ही कुठंतरी मेल्यानंतर का होईना तुम्हाला फेडायचं आहे. आणि आता सध्या कलियुग चालू आहे, जिवंतपणी त्या माणसाला फेड आहे. ही 100% गोष्ट खरी आहे मित्रांनो. कलियुगात असं दिलेलं आहे की फिरून तुम्ही चुकीच्या गोष्टी केलेल्या 3 वर्षात तुमच्यापर्यंत फिरून ते महागारी येतात. म्हणून चुकीच्या काही करायच्या नाहीत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, चुकीच्या करू नका, ठेवू नका. का किती जरी तुम्ही इस्टेट कमवले, तुमच्या संग येताना काही येणार नाही. तुमचे कर्म, तुम्ही कुणाला काय पुण्याचं काम केलं आहे, काय सत्कर्म केलं, ती संघ येणार आहेत. संघ तुमच्या करदुडासाठी येत नाही. म्हणून जे आहे ते आपली भावना अशी निर्मळ ठेवायची की ही कुठली व्यक्ती असेल, कुठली लेडीज असेल, कुठला बंधू असेल, कुठला वडील असेल, ही माझा वडील आहे, ह्या वडिलाला त्रास होणे, ही माझा भाऊ आहे, भावाला त्रास होणे, ही माझी बहीण आहे, आई आहे, ह्या माता माऊलीला त्रास होणे. अशा मनात जर तुमच्या निर्मळ भावना असली तर ती पुण्य तुमच्या कधी ना कधी कामाला पलीकडे राहणारच नाही मित्रांनो. आपली भावना आणि आपली नजर जर स्वच्छ झाली तर त्या माणसाला जीवनात कधीच कमी पडणार नाही. सत्य वागताना थोडा त्रास होतो, पण मेल्यानंतर पण त्याची कीर्ती राहते. अहिल्यानगरवरून तुमचं आपल्या घरचा तंत्र या लाईव्हमध्ये मनापासून स्वागत आहे. जय हरी, जय शिवराया. आपण एखाद्याला किती जरी सांगितलं मित्रांनो समजवून, पण ती काय ऐकत नाही. त्याच्या मागलचं बी कारण त्याच्यापाशी पापाचा साठा भरपूर असतो, त्याला पुण्याच्या गोष्टी आवडत नाहीत. अशा गोष्टी असतात. पण आपलं कर्तव्य आपण सोडायचं नाही. आपण चांगलं वागतायत, चांगलं करतायत, आपल्या वाटेने चलत राहायचं. तर चला मित्रांनो, आज आपण भरपूर असे मौल्यवान काही औषधी सांगितल्या, वापरा, करा. आणि कुठं अडचण आली तर मला कॉल करून विचारू शकता तुम्ही. काही त्याच्याबद्दल काही वाद नाही. फक्त फोन करताना संध्याकाळी 7च्या नंतर करू नका. मी 7-7:30ला झोपलेलो असतो लवकर, का 12-1 वाजता कामाला जाण्यासाठी. चला मित्रांनो, आज आपण 1 तासभर लाईव्हवर आलेला आहे आणि प्रत्येकाने सहकार्य केलं, चांगल्या कमेंट केल्या, ह्याच्यामुळं सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. आज आपण भरपूर अशी चांगली माहिती दिली. सुंठ आणि अद्रकीबद्दल माहिती दिली. ह्याच्यातून भरपूर अशी माहिती आहे. तर ह्याच्यातून बघा अजून एक माहिती म्हणजे अशी आहे, सर्व रोगासाठी. तर सर्व रोग कसे घालवायचे, तर सर्व रोग तुमचे घालवण्यासाठी एक औषध आहे, सुंठीपासूनच बनविलेलं. तर ते औषध अशा प्रकारे सर्व रोग निवारण आणि अमृत वटी ह्या औषधाचं नाव आहे.
सुंठीचं चूर्ण, पिंपळी, मिरे 3 वस्तू आहेत मित्रांनो. सुंठ, मिरी, पिंपळी ही तुम्हाला समप्रमाणात घ्यायचं आहे. समप्रमाणात म्हणजे 50-50 ग्राम घ्या तुम्ही. 50-50 ग्राम घेतल्यानंतर तुम्हाला ह्याच्या मधामध्ये हरभरा एवढ्या गोळ्या तयार करायच्या. आपला मवळाचा मध असतो बारीक माशाचा, त्या बारीक माशाच्या हरभरा एवढ्या गोळ्या बनवून घ्यायच्यात. हरभरा एवढ्या गोळ्या तुम्हाला 1 गोळी घ्यायची रोज. तर तुम्हाला सर्व रोग आणि सर्व आजारासाठी तुम्हाला रामबाण ह्याचा उपाय आहे आणि सर्व रोग तुमच्या शरीरातले निघून जायला मदत होणार आहे. तर औषध काय करायचं आहे तुम्हाला अजून एकदा सांगतोय समजवून दमानं. काय करायचं आहे, सुंठीचं चूर्ण 50 ग्राम, पिंपळी 50 ग्राम, काळी मिरी 50 ग्राम, 3 औषधी झाले. 3 औषधी संप्रमाणात तुम्हाला मिक्सर करून बारीक चूर्ण करून घ्यायचं आहे. ही चूर्ण करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बारक्या मावळाच्या माशीचा मध टाकायचा आहे आणि ती मावळाचा मधानं हरभऱ्याला गोळ्या करून सोडून द्यायच्यात वाळवायला. वाळवायला सोडून दिल्यानंतर तुम्हाला रोज सकाळी 1 गोळी आणि संध्याकाळी 1 गोळी तुम्हाला साध्या पाण्यासंग जरी घेतली तरी चालते. सर्व रोग दिलेले आहेत. तुमचे सर्व रोग जायला मदत होती. प्रत्येकानं हे औषध करून बघायचे मित्रांनो आणि एकदम साधा आणि सोपं आहे. उद्या एखादा कुठला आजार व्हायच्या अगोदर, काहीतरी दुष्परिणाम व्हायच्या अगोदर जर तुम्ही ही जर औषध केलं, चांगल्या प्रकारे उपयोग आहे. मित्रांनो, चुकीच्या कमेंट केल्यावर त्या माणसाला ब्लॉक केलं जाईल. ही पहिल्यापासून आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. म्हणून चुकीच्या कमेंट करायच्या नाहीत, कारण आपण चांगले माणसं आहेत, चांगले वागायचे. चुकीच्या कमेंट केल्यावर तुम्हाला कमेंट परत करता यायला चान्स नाही आपल्या चॅनलवर. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपण एवढं चांगलं करून चांगलं होणार, वाईट करून केव्हा चांगलं व्हायचं तेच पाहिजे. चुकीच्या कमेंट करू नका. तुम्हाला अनेक वेळा सांगतो, तुम्ही समोर या, भेटा, बोला, एक दिवस मुक्कामी या. एक दिवस मुक्कामी आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबायचं. दुसरी गोष्ट मित्रांनो, आत्ताचं औषधी सांगितलं शेवटचं ते तुम्हाला परत एकदा सांगतोय मी. औषध काय आहे ते, सर्व रोग जाण्यासाठी सुंठ, पिंपळी आणि काळी मिरी ही 3 औषधी समप्रमाणात घ्यायचे. आणि ह्याच्या हरभरा एवढ्या गोळ्या तयार करायच्यात आणि गोळ्या तयार करून तुम्हाला सकाळ संध्याकाळी 1-1 गोळी जर तुम्ही खाल्ली, सर्व प्रकारे तुमचे आजार जायला मदत होणार आहे आणि निघून जाणार आहे. तर मित्रांनो, एखाद्या कोणाचं व्यसन असेल, तंबाखू असेल, बिडी काडी असेल, त्या माणसाला जर सोडायचं नसेल, त्याला जर तीच गोष्ट, तर मनाची इच्छा जर नसली तर ती कुठल्या औषधी द्या, कुठले काय करा, तर त्याला ती जर कवटळून धरायचं असेल तर दुसऱ्या माणसाचा उपयोग नाही. स्वतःच्या मनाची थोडी तयारी लागते, स्वतःनं काही उपाय करावे लागते. तर ही जरी औषध तंबाखू घालवण्यासाठी तुम्हाला आल्याचा रस, आलं तलप होईल तेव्हा जर चुकीत घेतलं, समजा आपली तंबाखूची तलप झाली, आल्याचा तुकडा तोंडात ठेवायचा नसता तरी तुम्हाला त्याची मदत होते आणि तंबाखूचं व्यसन सुटून जातं आहे. तर चला मित्रांनो, आज आपण भरपूर अशी माहिती दिलेली आहे.
प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबायचं आहे, जेणेकरून आज ना उद्या तुम्हाला नवनवीन माहिती अशी तुमच्यापर्यंत पोहोचायचं एक काम करते. चला मित्रांनो, जय हरी, जय धन्वंतरी भगवान.